आज पौर्णिमा आहे। पुरणपोळ्या घेतल्यात करायला। एक मोठी वाटीभर हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली आहे, त्यातलं पाणी काढून घेतलं आहे, म्हणजे येळवणी काढून घेतली आहे आणि या डाळीमध्ये गूळ मिसळला आहे। छान आटून घेते सगळं मिक्स करून। यामध्ये वेलची जायफळ पूड घालणार आहे, किंचित मीठ घालणार आहे आणि पुरण वाटून घेणार आहे। छान गूळ विरघळू देणार आहे, आणखीन थोडंसं आटू देणार आहे। एकीकडे कुकर लावते भाताचा, तीन शिट्ट्या काढून घेणार आहे। डाळ आणि गूळ घट्ट झालेला आहे, आता पाणी पूर्ण निघून गेलं आहे। आता या स्टेजला याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालते, 1 ते 2 चमचा आपण घालू शकतो। यामुळे पुरणपोळ्या अतिशय चविष्ट लागतात। छान मिक्स करून घेते आणि हे पुरण जाळीवर वाटून घेणार आहे। 5-6 वेलचीची पूड घालते, थोडंसं जायफळ घालायचंच, त्यामुळे पुरणपोळ्या अतिशय खमंग चविष्ट लागतात। छान मिक्स करून घेते आता आणि पुरण वाटून घेते। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 ते 3 टेबलस्पून मैदा घेऊन पीठ मळलेलं आहे। चिमूटभर मीठ आणि थोडीशी हळद असं घालून पीठ छान मळलेलं आहे आणि हे अर्धा ते पाऊण तास मुरत ठेवणार आहे। आता हे पीठ झाकून ठेवते आणि वरती थोडंसं तेल घालते। अर्धा ते पाऊण तास मुरत ठेवणार आहे। सर्व पुरण वाटून घेते। छान मऊ डाळ शिजली की फटाफट पुरण वाटलं जातं। पौर्णिमा स्पेशल आमरस पुरणपोळी करणार आहे, त्यासाठी 4 आंबे पाण्यामध्ये भिजत घालते आणि मग त्याच्यानंतर आमरस काढून घेणार आहे। सर्व पुरण वाटून झाले बघा, आणि हे वरचं राहिलं असेल तर आमटीमध्ये आपण टाकू शकतो। येळवणी काढलेली आहे, आमटीला फोडणी देते। छोट्या कढईमध्ये 2-3 चमचे तेल घातले, तेल गरम झाले। यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालते। मोहरी तडतडली की 1 ते 1.5 चमचा जिरं घालते, लसूण घालते, 10-12 पाकळ्या लसूण ठेचून घेतलाय, 10-15 कढीपत्त्याची पानं, 1 छोटा चमचा हिंग, 1 हिरवी मिरची मध्ये थोडीशी कट केली आहे। कट केल्यामुळे मिरची फुटत नाही, उडून अंगावर येत नाही। थोडीशी हळद, 1 चमचा साठवणीतलं लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर आणि ही येळवणी काढलेली आहे ती घालते। दोन 3 चमचे डाळ काढून ठेवली ती घालते। थोडंसं पुरण घातलंय, यामध्ये 2 चमचे वाटलेलं पुरण घातलंय। चवीनुसार मीठ घालते। आमटीला छान उकळी येऊ देणार आहे। अगदी साध्या पद्धतीने आमटी केली आहे। आमटीला उकळी आली आहे, गॅस कमी करून 2-3 मिनिटं आमटी शिजू देणार आहे। थोडीशी कोथिंबीर घालते। आमटी रेडी आहे। आंबे स्वच्छ धुवून आंब्याचा रस काढून घेते। हापूस आंबे आहेत, आपण कोणतेही गोड आंबे घेऊ शकता। आमरस रेडी आहे, फ्रीजमध्ये ठेवते थोडा वेळ।
फ्रीजमध्ये ठेवून देते. हिरवा वाटाणा भिजत घातला होता रात्री, याची भाजी करते. कुकरला एक शिट्टी काढून घेतलेली आहे. आता फोडणी देते. 2-3 चमचे तेल घातलंय. यामध्ये आधी कुरड्या तळून घेते. तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालंय. भाजी टाकण्यापूर्वी कुरड्या पापड्या थोड्याशा तळून घेते. एक कांदा चिरून घेतलाय, तो घालते. 7-8 कढीपत्त्याची पानं, छोटा अर्धा चमचा हिंग, छोटा अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. लसूण पेस्ट नाही घातली तरी हरकत नाही आहे. कांदा भाजला गेला, हलकासा बदामी रंग आला. थोडीशी हळद, 2 छोटे चमचे रोजच्या वापरातलं लाल तिखट. तिखट परतून घ्यायचं. गॅस कमी करायचा आहे. 1 छोटा चमचा खोबऱ्याचं वाटण, फक्त खोबरं वाटलेलं आहे, परतून घेते. खोबरं वाटून परतून ठेवते मी फ्रीजमध्ये, म्हणजे कोणतीही भाजी करताना पटकन वापरता येतं. 1 छोटा टोमॅटो, 2 मिनिटं टोमॅटो परतून घेते छान, थोडासा सॉफ्ट होईल तोपर्यंत. गॅस कमी करूनच परतायचं आहे. तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे छान टोमॅटो आणि मसाला परतला गेला आहे. थोडीशी कोथिंबीर, यामध्ये वाटाणे घालते. गॅस मोठा करते. चवीनुसार मीठ, झाकण ठेवून छान वाटाणा शिजून घेते. वाटाण्याची भाजी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते. या गॅसवर पुरणपोळी करायला घेते. 4 पुरणाचे गोळे करून घेतले. आता मी जेवढ्या लागणार आहेत खाण्यासाठी तेवढ्याच करणार आहे, बाकीच्या नंतर करणार आहे. हे भिजवलेले पीठ छान मुरलंय. थोडासा तेलाचा हात लावून घेते. पीठ पुन्हा थोडंसं मळून घेते. पीठ छान मऊ लुसलुशीत मळलं गेलं. छान तार येते बघा. एक छोटासा गोळा घेते पिठाचा. पुरणापेक्षा पीठ कमी घ्यायचं आहे. हे बघा, पुरण जास्त घ्यायचं आहे, पीठ कमी घ्यायचं आहे. त्यामुळे पोळी अतिशय खमंग लागते. जास्त पुरण असलं की पोळी चवीला खूप छान लागते. एकसारखा गोळा करून घेते.
आणि मोदकाला जसं आपण पारी करतो त्याप्रमाणे याची पारी करून घ्यायची. आवश्यकता भासली तर थोडंसं पीठ लावायचं आहे. छान पारी करून घेतली. यामध्ये पुरणाचा गोळा ठेवून असं प्रेस करायचं आहे. कडेचं पीठ थोडंसं असं वरती आणायचं आहे आणि असं छान मिटून घ्यायचं आहे. जास्तीचं पीठ असेल तर काढून टाकायचं आहे आणि हे पीठ असं छान मिटून घ्यायचं आहे. थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा भिरभिरायचं आहे आणि ह्याच्यावर असं पसरून घ्यायचं आहे. आधी असं छान पसरून घ्यायचं आहे म्हणजे पुरण कडेपर्यंत जातं. आणि हलक्या हाताने पोळी लाटून घेते. दोन्ही बाजूने लाटायची आहे पोळी. छान एक बाजू आधी शेकून घ्यायची आहे. हलकेसे बबल यायला लागले की पोळी पलटी करायची. हलकेसे बबल आले यावर तूप किंवा तेल घालते. साजूक तूप घालते इथे. वाव. या बाजूला पण तूप लावते. एखाद्या ठिकाणून हवा गेली की त्या साईडला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे. वाव. रंग बघा खूपच सुरेख आला आहे. छान पुरणपोळी शेकून घेते. तेल तूप नाही लावलं तरी हरकत नाही आहे. लावलं तर अतिशय खमंग पोळी लागते. किंवा पोळी भाजल्यानंतर खाली पण आपण तूप लावू शकतो. पोळी काढल्यानंतर बदामी रंगावर पोळी शेकून घेतली. पुरणपोळी छान शेकली गेली आहे. काढून घेते. आणखीन एक पोळी लाटून दाखवते. एक छोटा गोळा घेतलाय. पुन्हा असा मोदकासारखा द्रोण करून घेते. मोदकासारखी पारी करून घेते. ज्यांना अशी पुरणपोळी येत नसेल त्यांनी 2 पुऱ्या करून त्यामध्ये पुरण भरून पुरणपोळी लाटू शकतात. थोडंसं इथे पीठ लावून घेते किंवा मैदा लावायचा आहे. प्रेस करून बघा खूप छान लाटली पुरणपोळी. शेकून घेते. एक बाजू शेकल्यानंतर छान बबल येतील त्यानंतर पलटी करायची आहे. तेल किंवा तूप लावायचं आहे. बघा छान बबल्स आलेत. पोळी पलटी करते. वाव. बघा टम्म फुगली. छान बदामी रंगावर पोळी शेकून घेते.
छान बदामी रंगावर शेकली गेली आहे, काढून घेते. प्लेटिंग करून घेते. पौर्णिमा स्पेशल थाळी बघा. गरम गरम पुरणपोळ्या, दूध, आमरस, कटाची आमटी म्हणजे येळवणी काढलेली आहे त्याची आमटी, गरमागरम वाटाण्याची भाजी, गरमागरम भात. भात असाच देते, भाताची मूद नाही पाडते मी. कुरड्या, पापड्या, थोडीशी कोथिंबीर घालते आमटीमध्ये आणि वाटाण्याच्या भाजीमध्ये. दुधामध्ये किंवा आमरसामध्ये कोणाला तूप आवडत असेल तर त्यांनी तूप घालावं. पौर्णिमा स्पेशल थाळी बघा. पुरणपोळी, आणि पाणी. आपल्याला ही पौर्णिमा स्पेशल आमरस पुरणपोळीची थाळी आवडली असेल तर बंधूज फूड ट्रॅव्हलला लाईक, शेअर करा. सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी बंधूज फूड ट्रॅव्हल बघत राहा. थँक्यू. आमरस पुरणपोळी.